नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 262. 18 सप्टेंबर. श्री नारायण जय नारायण. आज भागवताचा शेवटचा दिवस, 7वा दिवस. एकादश स्कंदाचे शेवटचे 2 अध्याय फक्त आज चिंतन करायचे. थोर पुरुष अर्थात ब्रह्मज्ञानी अवतारी पुरुष आपला अंतकाळ किती अनासक्तपणे साधतो याचे सुंदर चित्र व्यासांनी आणि मग नाथांनी रेखाटले आहे. मला निश्चितच सांगायला खूप आनंद वाटतो की ह्या कल्की अवतारात सुद्धा परम सद्गुरू श्रीजींनी हेच केले. त्यांनीसुद्धा देह कधी कुठे कसा ठेवायचा त्याचे व्यवस्थित नियोजन करून त्याचे लेखन करून ते सीलबंद करून आपल्या एका निस्सीम भक्ताकडे ठेवलेले असते आणि देह ठेवल्यावर काढायला सांगितलेले असते. दोघांनीही ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी वैराग्य हवेच हा आग्रह धरला, पण ती मानसिक अवस्था आहे हे अधोरेखित केले. श्रीकृष्णाने डोळ्या देखत आपल्या कुळाचा संहार पाहिला. ब्राह्मणाच्या शापाने निर्माण केलेले मुसळ यदुकुळाचा नाश करेल तो शाप त्यांना भोवला. त्या मुसळाचा एक तुकडा व्याधाच्या बाणाला होता. तो बाण देवांना लागतो. ते सदेह निजलोकी जातात. नाथ म्हणतात तेच खरे श्रीकृष्ण काळाच्या अधीन होतील हे संभवतच नाही. जे आजन्म असून जन्म मिरवतात, विदेह असून देहात वास करतात, अक्षय असून मरण दाखवतात, ही फक्त त्यांची एक लीला आहे. ती सुंदर टीका नाथांनी गुरुला समर्पित केलेली आहे. गुरु प्रसन्न झाल्यावर संतांवर श्रद्धा आणि नामावर शेवटपर्यंत प्रेम राहावे हाच आशीर्वाद मागितला आहे. किती उदात्त विचार आहेत. इकडे आता संपूर्ण भागवत ऐकून राजा परीक्षित देहासक्तीतून पूर्ण अलिप्त झाला आहे. कृष्ण एकरूपतेचा त्याला ध्यास लागला आहे. शरीराचे ओझे फेकून द्यावे असं झालं आहे. 8 दिवसापूर्वीची त्याची मानसिकता आणि आजची मानसिकता यात जमीन आसमानाचा फरक आहे. शुकदेव सांगतात मी असेपर्यंत इथं तक्षक येणार नाही. आता मी इथून गेल्यावरच तो येऊन दंश करेल आणि ते असं सांगून जातात. पण हे सर्व महत्त्वाचा भाग की हे सर्व ऐकायला स्वतः राजाच भानावर नसतो. तो ध्यानामध्ये पूर्ण तल्लीन झालेला असतो. कृष्ण ध्यानामध्ये रंगलेला असतो. त्याची समाधी लागलेली असते आणि तिथून शुक हल्ले की तत्काळ तक्षक येतो आणि त्यांच्या नुसत्या कलेवराला दंश करतो. एकूणच भागवत कथेत अंततोगत्वा साधायचे ब्रह्मज्ञान प्राप्ती मार्ग असंख्य आहेत. ज्याला जो आवडेल त्याने तो स्वीकारावा आणि त्या मार्गाने जावे. वेद प्रतिपादित मार्गांचा वारंवार उल्लेख केला आहे. मुळात कथेला सप्ताह यज्ञ संबोधले आहे. दान, तप, कर्म, स्वाध्याय, सत्य, अहिंसा, दया, शिवसंकल्प, परम सद्गुरू श्रीजींनी सांगितलेले पंचसाधन आणि वेदांच्या 10 आज्ञा जागोजागी पाहायला मिळतात. फक्त त्या दिशेने प्रयत्न करत राहायला हवे. वेद हे अपौरुषेय आहे तर भागवतालाही भगवंताची वाङ्मय मूर्ती म्हणतात. त्यामुळेच दोन्हीही एकरूपता सिद्ध करतात. जय नारायण श्री नारायण. जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण. जय जय नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय.